तोंड आपण पाहतो ज्या ठिकाणी एका बाजूला ओमकार दगडूदोड संघ आहे, एका बाजूला जागमाता देवीपाडा संघ आहे. इथून कोणता संघ असेल क्वालिफायर मॅच तर मात्र जिंकलं जाणार. तो चांगला सुरुवात एका बाजूला आपण पाहतो विकास तर एका बाजूला महेशा सॉरी तोंड मुनेशा मुनेशाने विकास जोडी सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झाला. विजयचा मंगेश बुरकुड गोलंदाज ट्रॅक वरती तरुण ज्युनियर विजय पाऊले हा गोलंदाज दाखल झाला. ज्या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटक आपण पाहणार आहोत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज दाखल झाला मंगेश बुरकुड गोलंदाज ट्रॅक वरती. हे तरुण किती धावांपर्यंत बदल मारेल अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह असेल. तो जो संघ थेट जिंकेल सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा. पुन्हा विनंती असेल देवपडा संघ आपला 12th मॅन बरोबर प्लीज जॉईन व्हायचा आमच्या कॉम्बॉक्स वर. इथून पहिली षटक प्रगती पथावरती इथून गोलंदाज विजय पाऊले मंगेश बुरकुड दाखल झाला. स्ट्राईक होती विकास पहिलाच बॉल फुटत जरूर त्या ठिकाणी. इथून धावची जे नामे संधी परंतु तिथून मात्र ते संधी भिसावली गेली. दर्शवतील वाईट बॉलचा इशारा जरूर त्या ठिकाणी आला. पाईच्या स्वरूपात एक धाव येईल. पहिलाच बॉल जरूर फुलटॉस त्या ठिकाणी होता. मोठा प्रहार जरूर करायचा होता वरती ते यश आलं नाही. परंतु एक चुरटी धाव त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळाला. दोन एक्स्ट्रा स्वरूपातील आपण पाहिलं गेलं तर पूर्ण स्वरूपातली धाव धावफलकावरती ऍड होईल आणि तोंड मात्र धावफलक पुढे सरसावेल. झटके मात्र की चेंडू झाला नाही आणि धावफलक जाऊन पोचला गेला म्हणजे 2 धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा स्वरूपाने मात्र जरूर धावफलकाला सुरुवात झाली. स्ट्राईक रोटेट झाले आणि तोंड मध्ये एक धाव खूपच बाजी असेल. कारण इथून जर तुम्हाला विजय संपादित करायचं असेल तर खेळ दर्शवावा लागणार आहे. तो चेंडू बराच काढाव्यामध्ये त्या ठिकाणी परत नाट उडालेत कोणते चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल राहिलं गेला. फलंदाज बाद होतो मनीष बराफ या ठिकाणी बाद टू दी पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू टू से याही वेळेस मनीष बरंच शुक्र पाहायला मिळाला नाही. महत्वाचं जरूर आपण पाहतो क्वालिफायर मॅचच्या ठिकाणी त्याही ठिकाणी मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. मनीष बरं जर पाहिलं गेला तरी तरुण मात्र खाते ओपन करू शकला नाही. पुण्यमान दाखल झाला पण ते बरं मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले जाते 2 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलं गेला तो ज्युनियर विजय पाऊले चांगले गोलंदाजी साकारतो. याही वेळेस फुलटास बॉल फुल टोल वसूल सरळ फेकून दिला सीमा रेखा पार. बंटीच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू तरुण मात्र फुलटो चेंडूला यातून मैदानामध्ये तारा नाही. त्या ठिकाणी मात्र फेकून दिल्या गेला चौकारासाठी 4 धावा मात्र अर्जित केल्या यादीच्या चेंडूवरती. इथून जर पाहिलं गेलं तर धावफलकापर्यंत जाऊन पोचला गेला ते म्हणजे 6 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 6 धावा धावफलकावरती. दुसरा बॉल पूर्ण शहीद गोलंदाज रेडी. तर यावेळेस टप्प्याची त्यांना येणार आणि तोंड मात्र डॉट बॉल येईल. कारण पूर्ण क्रिकेट मधील आता शस्त्र आणि ब्रह्मास्त्राला मात्र आजमावलं गेला. त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल सरवला. ठिकाणी मात्र कोणती संधी दिली नव्हती फलंदाजाला आणि तिथून मात्र निर्धाव चेंडू आला.
तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 6 धावा धाफलक्यावरती. दोन पॉवर प्लेचा षटक असेल महत्वपूर्ण विकेट्सच्या ठिकाणी मनीष भरपला पाठवलं गेलं तंबूच्या आसऱ्याला. तर पाऊलाचा वापर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक कुणाल चेंडूला फील्ड करेल. तदवर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला आणि तो उडणं मात्र या 2च्या मदतीनं तर 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात. अजून एक प्रत्येक धाव मात्र तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या वाट्यावरती चालावं लागणार. कारण इथून दोन्ही संघ मात्र बरं तुल्यबलात. जो जिता वही सिकंदर इथून चांगले रनिंग बिटवीन द विकेट राहिले गेले. तिथेच हरणाचा वेग धारण करत 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात. धावफलक जाऊन पोचला गेला ते म्हणजे 8 धावा धावफलकावरती. इकड्याच्या मोबदल्यामध्ये आता बरं ओमकार दगडधोंड हा सगळं जाऊन पोचला गेला 8 या आकड्यावरती. या वेळेस इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अड्डीपेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षण मात्र होईल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाले. फेकी चांगली राहिली होती. अचूक फेकी मात्र कौशिक गुरखडच्या माध्यमातून परंतु त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट राहिले गेले. या वेळेस 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा पण ते बर्फच्या विपक्षामध्ये. लास्ट बॉल रिमेनिंग असेल या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. तो मोठा प्रहार करायचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी फ्लंट अँड वेस डॉट बॉल आला. तिथून उतराय निर्धाव चेंडून षटक संपुष्टात. त्या ठिकाणी पहिला षटक संपुष्टात आला. एक षटकाच्या समाप्त केलीस. एक गळच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. फर्स्ट ओव्हर 10 रन दिस गुरगाड लॉस ऑफ 1 विकेट. लगेच गोलंदाज सज्ज राहायचा पण गोलंदाज ट्रॅक वरती मिळून दी असेल. दुसरा षटक प्रगतीपथावरती कौशिक गुरकार आहे दाखल झाला. ट्रॅक वरती थोडी क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. स्ट्राईक वरती आपण पाहिलं गेलं तर विकास पूर्ण संघाचा विकास करावा लागणार. कारण जर पाहिलं गेलं तर अजून 18 बॉल असतील आणि 18 चेंडू मध्ये किती धावा जमेल. कारण मुने सारखा फलंदाज मात्र गोल्डन डकचा शिकार होताना तंबूची आसराला त्याने मात्र खातं ओपन करू शकला नाही या महत्वाच्या या सामन्यामध्ये. तो जानू संगण ओंकार दगडधोंड संघाकडे जी गोलंदाजी त्यानुसरून त्याला 40 धावा करणं खूप गरजेचं असेल. पूर्ण कुणाल चांगलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं तितकी चांगली फेकी झाली. क्विक थ्रू मात्र आला आणि तद्वार मात्र एकाच जागेवरती सॅटिस्फाय एकाच जागेवरती समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीनं ताबडतोब सरसावताना जाऊन उचला गेला. त्याच्या 11 धावा धावफलकावरती. पूर्ण कौशिक सुद्धा चांगली गोलंदाजी साकारतो. आज प्रभावित केलं या गोलंदाजानं. याही वेळेस दिशा मात्र दिले गेले. लोकांना क्षेत्ररक्षक आहे कुणाला मात्र थोडासा बब्बल झाला. तिथून मात्र एका धाव्याला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केला. एक एक धाव खूप महत्वाचं असेल. या छोट्या धावा मात्र खूप येणाऱ्या काळामध्ये मला थोडस नागपूर वरती घेऊन जाणार. ज्या ठिकाणी धावफलक आपण पाहिलं गेलं तर या दोनच्या मध्ये जाऊन पोचलं गेला ते म्हणजे 13 धावा धावफलकावरती. तोडणं चांगले चेंडू हाताळावे लागणार. निर्धाव चेंडू मात्र हाताळावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. दोन या वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. चेंडूला मात्र फील्ड केलं जातं. नंतर एकाच जाव्यावरती समाधान आपल्या बॉल थ्रू मध्ये जीवात शाखा प्रयत्न मात्र राहिले गेले कशी गुरखड्याच्या माध्यमातून आणि तिथून मात्र त्याला यश आला. थोडं एकाच जाव्यावरती समाधान. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या 3 चेंडूवरती 4 धावा खर्च करतोय गोलंदाज. या वेळेस खेचून मारला क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जवळ चेंडूला चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वार चेंडू 1 बाउंड सी मारे का बार चौकार आला. 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती. चांगली खेळी मात्र साकारली जाते. ज्या ठिकाणी मात्र खराब चेंडू आला की प्रहार केला जातो. आणि इथून मात्र चांगल्या चेंडूमध्ये सन्मानजनक खेळ राहिले गेले.
याही वेळेस फुटच बॉल जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल तद्वार एकच जाब्यावरती समाधान चांगली फेकी राहिली गेली याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला पूर्ण ती बॉल असेल गोलंदाज मुलगी ट्रॅक वरती आपण पहिल्यांदा कौशिक पण शकणार रेडी होईल पूर्ण धावफलकावर नजर टाकली तर जाऊन पोचला गेला 19 धावा धावफलकामध्ये तिथून मात्र अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी राहिले गेले आणि तिथून मात्र डॉट बॉल षटक संपुष्टात 2 षटकाच्या समाप्त अखेरीस धावफलक जाऊन पोचला गेला 19 धावा धावफलकावरती दोन षटकांचा खेळ समाप्त झाला एकाच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात दुसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज मात्र इथून दाखल झाला त्या ठिकाणी सैल साफ केला पण पाहतो स्वतः गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला आणि इथून मात्र उर्वरित 12 चेंडूवरती किती धावा जमल ओंकार दोन संघ कारण दोन्ही बॅटर एका चांगले जमणे इथून फलंदाजी करतात परंतु 2 त्याला रोखण्यासाठी गोलंदाज साहिल दाखल झाला चांगला फटका जरूर लॉंग मधला क्षेत्ररक्षक अक्षय बेडका चेंडूला फील्ड करता क्विक थ्रो आला मध्ये एका जाव्यावरती समाधान इथून जो संघ जिंकेल सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवणारा बंटे बरफा त्याच मैदानामध्ये चांगली खेळी सातत्याने त्याने केली तर मोठाच बॉल जरूर भन्नाट वेग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा वापस झाला स्पीड मात्र झाली आणि इथून मात्र चेंडू सरळ सीमा रेखा पार चौकार आला महत्वाच्या क्षणाला हा महत्वाचा चौकार आला त्या ठिकाणी मात्र या सामन्यामध्ये अशाच प्रकारचे योगदान द्यावं लागणार आहे गोलंदाजांना पूर्णपणे इथून या सामन्यामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं गेलं कारण तो एक धाव ही पुण्याच्या किमतीची घेतली जाणार आहे दोन्ही संघ मातब्बर तुल्य बलात परंतु इथून जो जिता वही सिकेदार दोन्ही संघांकडे चांगली गोलंदाजी आहे चांगली फलंदाजी आहे परंतु इथून मात्र प्रहार केला पण ते बरफनं चेंडूला सरळ पाठवला गेला सीमा रेखा पार पलक 24 वरती धावून पोचला जाता आहे वेळेस क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेखा पार आला चौकार 4 याही वेळेस धावफलक 4 ने पुढे सरसावलं जाणार इथून मात्र प्रतिप्रहार राहिले गेले इथून एक सामंजस्य खेळी साकारतोय कारण इथून संघाला गरज आहे आणि त्याच अनुषंगानं मात्र भुवनेश बरफची विकेट गेल्यानंतर मोठे बंधू आपण पाहिला तर बंटी बरफ चांगला खेळ सतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलक सलग बॅक टू बॅक 2 चौकार आलेत धावफलकावर जर नजर टाकले गेले तर जाऊन पुन्हा गेला 28 धावा धावफलकावरती या ठिकाणी दुसऱ्या षटकात समाप्त करेस 19 धावा लागल्या होत्या इथून साहिल आला साहिल वरती आक्रमण केला थोडा जुने 3 चेंडू शिल्लक असेल या षटकातील इथून या उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे हाताळेल साहिल सबके मैदानाच्या आतमध्ये यावेळेस भन्नाट वेग इथून मात्र डॉट बॉल येईल यात काही शंका नाही काही अप्रतिम रेसिंग डिलिव्हरी राहिली गेली 2 चौकार आल्यानंतर इथून कौशिकने मात्र कान मंत्र दिला इथून गोलंदाज अचूकरित्या कान मंत्राचा उपयोग जरूर झाला असेल या ठिकाणी इथून मात्र डॉट बॉल आला बॉल याही वेळेस कॉन्टॅक्ट बोर्डची संधी त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही असेल सॉफ्ट डिस्मिसर राहिले गेला फलंदाज बाद होतोय बंटी बरफ बॅक टू दी पवेलियन थँक्यू थँक्यू थोडं मॅच मध्ये रंगात मॅच मध्ये कलाटी आली
टू नेक्स्ट सेट बॅटर आपण पाहिले तर बंटी बरपला पाठवलं गेलं बॅक टू द पवेलियन. लास्ट बॉल रिमेनिंग शेवटचा अंतिम चेंडू असेल धाव फलक आतापर्यंत 28 या आकड्यावरती. इथून साहिल सपकाने पुनरागमन केलं ज्या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर ते गोलंदाजाचा पलटवार. शेवटचा अंतिम बॉल 2 भन्नाट वेगा अशा स्ट्रोक जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये भन्नाट वेगाने आला. चेंडूला मात्र फील्ड केला जाईल तद्वारा 2 धावामध्ये तुम्ही रोखू शकणार नाही. 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 33 धावा धावफलकावरती. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या. इथून मात्र धावफलक जाऊन पोहोचला गेला 30 धावा धावफलकावरती. शेवटचे नाते 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. उर्वरित या 6 चेंडूवरती किती धावा जमेल तर म्हणजे ओमकार दगडधोंड हा संघ. पुन्हा शेवटचं अंतिम षटक 10th ओव्हर मध्ये स्वप्नेलची पाठ पाहायला मिळतं. तो चेंडूला वळला जाता निश्चित स्वरूपामध्ये आणि तो जर पाहिला गेला तर इथून डॉट बॉल सरवर आला. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू पूर्णपणे सफल झाल्या होत्या. तिथून मात्र बॅकफुटला पंच करायचा प्रयत्न त्या ठिकाणी विकासच्या माध्यमातून राहिला गेला. डॉट बॉल आला इथून बॅकफुटला जात असताना खेचून मारला. पिकअप शॉट स्टंट डॉट डिलेव्हर सी बारे का बार आलाय षटकारचा. तो टेक्यूटीच आहे तो ना एका प्रति स्टंट डिलेव्हर पदलकरच्या बॅट मधून इथून षटकार आला तर मात्र जास्त वेळ तुम्ही त्याला शब्द ठेवू शकणार नाही. इथून यादीचा बॉल जरूर निर्धाव चेंडू आला होता परंतु इथून मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केल्या. यावेळेस बॅचलेडिंग जरूर बॅकेट एरियाला चेंडू ट्रॅव्हल इथून मात्र एक धाव येईल कारण एक धाव खूप महत्वाची असेल. यातून या तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली आणि धावफलक जाऊन पोचला गेला त्यामुळे 37 धावा धावफलकावरती. इथून एक बॅटिंग टोटल स्कोर मात्र या ठिकाणी स्वरूपामध्ये उभारला गेला. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे गोलंदाजी आणि त्या अनुषंगानं एक बॅटिंग स्कोर मात्र या ठिकाणी धावफलकावरती 3 चेंडू शिल्लक असेल 37 धावा धावफलकावरती. बॉल याही वेळेस मोठा प्रहार जरूर करायचा होता. सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न इथून फलंदाज बाद होईल सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये. त्या ठिकाणी पूर्ण फलंदाज बाद झाला. इथून मेहर गुगरेच्या खेळला पूर्ण विराम. चला न्यू बॅटर प्लीज लगेच आपण मैदानाचा सहभाग घ्यायचा. त्या ठिकाणी चांगल्या चेंडूंची हाताळणी राहिली गेली आणि इथून मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळतो म्हणजेच ओमकार दगडधोंड संघ. तो जो संघ जिंकेल सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि तिथून मात्र 2 हात करताना आपण पाहायला मिळणार आहे. सुपर 8 मध्ये ज्यावेळेस आपण लॉट्स टाकले असतील त्यावेळेस पाहिलं असेल तर संघ आजच्या दिवसात क्वालिफाय होईल. सामना क्रमांक 4 मध्ये एकता पटेलपणा संघ समवेत 2 हात करताना पाहायला मिळेल. दोन्ही दामी संधी असेल दोन्ही संघांसाठी कारण एक मोठ्या स्पर्धा तुम्ही खेळता फक्त स्वतः बदलण्या 2 मात्र नामी संधी असेल कारण क्वालिफायर मॅच 2 जावा लागले गेला धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष असेल. स्वप्नेलचे पाठ पुन्हा शेकदा बॉलिंग मार्क वरती ऑन स्ट्राईक वरती विकास पाचलकर. याही वेळेस चांगला प्रहार जरूर त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिस राहिला गेला. फलंदाज बाद विकास पाचलकर बॅक टू द पवेलियन गॉन.
थँक्यू टू से इथून बाण शेवटचा आणि अंतिम चेंडू फेस करण्यासाठी दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये विशाल बेडगा, कारण हा चेंडू निर्णायक असेल. दोन किती धावांचं टार्गेट मात्र सेट करेल दोन हा संघ. जरूर शेवटचा ते बॉल असेल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्वप्नील चिपाट नेतोवरचा स्पेशलिस्ट गोल होता. षटकार जरी आला असला या षटकामध्ये, नंतर मात्र एका साव खर्च करतोय उर्वरित 4 चेंडूंवरती. या वेळा चेंडूला फिरवला जाता धावची जी संधी जरूर, आणि इथून जर पाहिलं गेला मात्र स्वरूपात फलंदाज बात इथून विशाल बेडगाच्या खेळला जरूर पूर्ण विराम लागेल. एकच धाव येईल ठिकाणी आणि इथून 1च्या पद्धतीने धावला जाऊन पोहोचला गेला 38 धावा धावफलकावरती आणि 4 षटकांच्या अखेरीस 24 चेंडू मध्ये मात्र 39 धावांचा टार्गेट सेट केला. इथून कोणता संघ असेल जो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल तो जागमाता देवी पडा की तोंड ओमकार दगडधोंड. आज अजून हे होणार कारण चांगली गोलंदाजी या ओमकार दगडधोंड संघाकडे आणि या 39 धावा करण्यामध्ये मात्र थोडस टफ जरूर जाणारा जागमाता देवपडा संघाला. तर तद्वारा संरक्षण सजवून होईल म्हणून मी विनंती करेन इथून देऊयात सध्या आपल्या डीजे ला आणि ऐकूयात एक श्रुश्राव्य संगीत. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. 2 बॅटर सुद्धा आपल्याला सुद्धा मिळवते असेल. चला पण मैदानाचा ताबा घ्यायचा. 24 बॉल 39चा टार्गेट सेट केला. इकडे 39 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आता जागमाता देवीपडा संघासमोर त्याचा पाठलाग करताना मात्र एका बाजूला साहिल सामक्याड, एका बाजूला आपण बघणार आहोत अक्षय बेडगा ही जोडी. या इथून नामी संधी जनावर असेल. पूर्ण 39 धावांचा टार्गेट सेट केला. त्याचा पाठलाग करण्यासाठी साहिल सापके आणि अक्षय बेडगा ही जोडी दाखल झाली या मैदानाच्या मध्ये. 24 बॉल 39 धावांची गरज असेल. पूर्ण साई भावर आणि निलेश गुवारी सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आला फलंदाजांना. प्रत्येक षटकारासाठी तो षटकारा माराने 200 रुपयाचा कॅश प्राइज नावावरती नोंदवण्याची नामी संधी असेल. तिथून मात्र 2 फलंदाज ते दाखल झाल्यात आणि लीडर जरूर आहेत परंतु तितक्या ताकदीचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. ज्याने मात्र दगडधोंड गावाला एक या क्रिकेट विश्वपटलावरती एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. गोलंदाज आपण पाहतोय मुनेश भारत गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. तो नाव मोठ्या बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई त्या ठिकाणी मात्र गोलंदाज दाखल झाला. पहिल्या षटक प्रगती पथावरती मुनेश भारत गोलंदाज ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज दाखल झाला. पहिलाच बॉल असेल ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय ज्या ठिकाणी मात्र अक्षय बेडगा दाखल झाला. 24 चेंडू 39 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी पहिलाच बॉल फेस करण्यासाठी सज्ज असेल अक्षय बेडगा ऑन बॅटिंग लाईन वरती बॅटिंग मार्क वरती गोलंदाज दाखल झाला. पहिलाच बॉल तर कुलवर टप्प्याची लाईन क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करेल. परत त्या ठिकाणी तद्वार धावची जी संधी आहे इथून जरूर आणि बरेच काळ हव्यामध्ये इथून मात्र निश्चित स्वरूपामध्ये हे पाहिलं जाणार कारण दर्शवलं गेलं की फलंदाज पॉपिन क्रीज वरती चांगली फेकी राहिली होती क्विक थ्रो आणि तिथून जर पाहिलं गेलं इथून मात्र 2 धावा त्याच सप्लाय येणार हरणाचं वेग धारण करत
पूर्ण झालं. या 2च्या मदतीनं धावफलकाला सुरुवात होईल. त्या ठिकाणी संघाचा स्वतःचं खातं ओपन झालं. श्री गणेश मात्र धावफलकाचा झाला. या 2च्या मदतीनं धावफलक काल सुरुवात झाली. एक चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. दोन फलंदाजासाठी नामी संधी. कॅश प्राइज जरूर आला. एक मोटिवेशन मात्र दिलं जातं. पुन्हा दोन प्लेट डॉट बॉल आला. त्या ठिकाणी साई बाबर आणि निलेश गुवारी सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आला फलंदाजांसाठी. षटकार मारा आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज नफावरती नोंदवण्याची नामी संधी. दुनिया आहे वेळेस बॅक टू बॅक सलगचा आला. दुसरा चेंडू निर्धाव. तो प्रत्येक बॉल मात्र तुम्हाला बॅकफूट वरती घेऊन जाणारा खरा महत्वाचा सामना. या आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही काय केलं यापेक्षा या सामन्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचे खेळ करता हे खूप महत्वाचं ठरलं जाणार. आणि इथून मात्र अक्षय वेळगाला बॅकफूट वरती पाठवल्या. त्या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावरती. मनीषने केलाय कमबॅक पुनरागमन. यावेळेस सलवर फुटच बॉल जरूर फक्त दिशा दिले गेले. आणि रक्षक नितीन बाबर कोणती चुकी करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले गेलं. एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय. एकाच जाव्यावरती समाधान. पुढे 1च्या मदतीने धावफलकावर पहिलं गेला जाऊन उचलत जाता. 3 धावा धावफलकावरती. तोंड साहिल रमेश सापके आधीच म्हटलं होतं हे नाव नाही तर ब्रँड. त्या ठिकाणी रावळ एक्सप्रेस म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये. तिथून त्याला संघाला सावरावा लागणारा. तोंड खराब क्षेत्ररक्षण राहिला गेला पण ते बराबच्या माध्यमातून. आणि तिथून मात्र एक धाव सहजरित्याने पूर्ण होईल. कारण एक धाव आणि एक चेंडू खूप महत्वाचा. एक चेंडू सोन्याच्या किमतीचा गणला जाईल. सातत्याने बनत असताना त्याच अनुषंगाने ही एक धाव आली. 1च्या मदतीने धावफलक सरसावे जाऊन पोहोचला जात आहे. 4 रन धावफलकावरती. पुरनंदीस गुरगाट शेवटचा ती बॉल जरूर बंडाट वेग. आणि तोंड मात्र थोडस ऍक्शन रिॲक्शन आपण पाहिल्या. यातून मात्र डॉट बॉल आला. नंतर षटक समाप्त झाला. यातून एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली गेली. त्या ठिकाणी अवघ्या धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज पुरेश परत. मोमेंटम तर जरूर चेंज झाला. येणारं समीकरण आपण पाहतोय. 18 बॉल आणि 35 ची गरज. मॅच अजून हेवाना. कारण याच मैदानामध्ये आपण पाहतोय सातत्याने या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी मात्र धावा ह्या रोखल्या जाऊ शकतात. परंतु गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती आत्मविश्वास असणं खूप महत्वाचं आहे. कारण 24 बॉल 23 सारखी मॅच तुम्ही तो जिंकली गेली. बॉल संघानं सुद्धा 6 बॉल 5 ची गरज होती शेवटच्या अंतिम षटकामध्ये. तिथून मात्र शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत नेला आणि तिथून मात्र विजयश्री संपादित केला होता. त्याच अनुषंगाने 39 धावा मात्र खूप मोठ्या आहेत या ठिकाणी. 18 चेंडू मध्ये 35 ची अजूनही गरज आहे. गोलंदाज कोणाला आणलं गेलाय गोलंदाज ट्रॅक वरती. तोंडा फिरकीचा जादूगार आजमावला गेलाय. त्याला मात्र प्राधान्य दिलंय. नितीन बाबरला प्रमोट केला. त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती जर ऑन स्ट्राईक वरती साहिल सापके एक मोठं नाव आहे. तो तशाच प्रकारचं कामही करावं लागेल. कारण संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. नितीन बाबर तो नाणा बॅटचा वापर त्या ठिकाणी मात्र चुकी झाले गेले थोडीशे. तो मात्र एक धाव खूप महत्वाची आहे. तो स्ट्राईक रोटेट झाले गेले त्या ठिकाणी. तिथून मात्र एक धाव येईल बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. आणि 1च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोचलं जातं तेव्हा याचं 5वा धावफलकावरती राहुल कटालेनं त्या ठिकाणी चुकी केली आणि एक धाव मात्र आली आहे. तो स्ट्राईक रोटेट जरूर पाहायला मिळाल. तिथून गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारेल या आशेनं आपण एक प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. जागा पडून पूर्णपणे अक्रॉस द लाईन झाले होते. योगेश बराफ जरूर प्रयत्न चांगला करतोय त्या ठिकाणी. परंतु तन्वार एका जाव्यावरती सॅटिस्फाय. दुसरीचं कोणती रिस्क घेतली जाणार नाही आहे. त्या ठिकाणी एका जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. या 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचलं जातं. 6 धावा धावफलकावरती. तो येणारे बॉल असतील 16 आणि 16 बॉल मध्ये 33 धावांची गरज विजयासाठी. पुन्हा एकदा त्यामुळे त्या ठिकाणी विषय आला. गचाड क्षेत्ररक्षण आणि तिथून मात्र एका धाव्याला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केल्या. तिथून तुम्ही एक धाव मला रोखायच्या अनुषंगाने तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल.
इथून अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करून तुम्हाला चालणार नाही. या या दोन धाबा आल्यात, या दोनच्या मदतीनं धावफलकपणे सरसावला जाता, धाव पोचला गेला त्या म्हणजे 8 धावा धावफलकावरती. तो चांगला चेंडू जरूर फिरवला, चेंडूला बॉलिंग स्वीप खेळायचं होतं त्या ठिकाणी, परंतु शरीरयष्टीचा वेध जरूर घेतला या ठिकाणी. पंचायतकडे आउट अपील सुद्धा राहिले गेले होते गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पंचाने दर्शकला इम्पॅक्ट लाईनचे खूपच बाहेर चेंडूचे हे हाताळले होते. तोंड मात्र डॉट बॉल आला. तू यावेळेस पूर्णपणे जागा बनवून खेळायचा प्रयत्न, योगेश बरफने त्या ठिकाणी चुकी केली आहे. इथून जर या चेंडूवरती स्वरूपामध्ये षटकार चौकार आला तर किती मागणे ठरलं जाईल हे सुद्धा पाहणं तितकं महत्वाचं असेल. कारण तो एक धाव आली आहे आणि एकच्या मदतीने धावफलकपणे सरसावताना जाऊन पोचला गेलाय 9 धावा धावफलकावरती. शेवटचा ते चेंडू असेल, गोलंदाज नितीन बाबर तर ऑन स्ट्राईक वरती अक्षय बेडगा. चेंडूला वळवलाय जरूर, चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शरद बाबर आले होते आणि इथून जर पाहिलं गेला तर एक सोप्पा झेल मात्र धरतीला दान केला जातोय. इथून जीवदान मिळाला म्हणजे अक्षय बेडगासाठी आणि इथून मात्र डॉट बॉल आला आहे. तो समीकरणामध्ये बदल. आणि इथून त्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल कारण हे निर्णायक षटक असेल. इथून जर एखादे विकेट आले, साहिल सापकेला मात्र इथून शांत ठेवलं गेलं या षटकामध्ये तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील. चला स्पीडअप करा प्लीज. ओंकार दगड दोन संघ तुम्हाला विनंती असेल. इथून येणारे चेंडू असेल 12 आणि 12 बॉल मध्ये 30 ची गरज. मॅच अधूर ही ऑन. इथून 12 बॉल 30 ची गरज 15च्या सरासरीनं मात्र तुम्हाला इथून धावा जमवाव्या लागतील. तो विशाल बेडगाला प्राधान्य ऑन स्ट्राईक वरती मात्र साहिल सापक्या एक मोठं नाव आहे, त्याच्या प्रकारचं काम करावं लागेल. 12 बॉल 30 ची गरज. पहिलाच बॉल बंदाट वेग प्लेटर वेस डॉट बॉल आला. इथून प्रत्येक निर्धाव चेंडू बॅकफुट वरती पाठवल, प्रेशर निर्माण करणारा तेच प्रेशर आपण पाहतोय कारण इथून बिग मॅच आहे आणि या सामन्याचं प्रेशर आपण पाहतोय. पूर्णपणे जागबता देवीपणा संघाच्या बाजूने झुकल्या. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर उडवलंय जरूर स्लॉट मधल्या चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये स्ट्राइक डॉट डिलेवर सीबार का पार आलाय साहिलच्या बॅट मधून षटकार 6. थँक्यू थँक्यू. एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी साहिलने मात्र षटकार खेचलाय. तो मॅच मध्ये रंगत या षटकाराने आणि तिथून धावफलक जाऊन पोहोचला गेला या 6च्या मदतीनं 15 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर मयूर गोरे त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद साहिल सापके बॅक टू दी पवेलियन गॉन. Come on, DJ. थँक यू DJ. थोडं मॅच मध्ये पूर्णपणे कलाटी कारण एक सेट बॅटर शेवटच्या ते सामन्यामध्ये महत्वाचं योगदान देऊ शकला नाही असेल. जर मिस्टर स्ट्रोक शेवटच्या ते षटकापर्यंत जर इथून मैदानामध्ये राहिला असता तर मात्र चिंतेची बाब जरूर होती. ओंकार दगड दोन संघासाठी निर्माण दाखल झाला. इथून कौशिक गोरखाने पटेंग मार्क वरती त्या ठिकाणी पण प्लेअर 3रा क्रमांकावरती दाखल झाला. समीकरण आपण पाहतो 9 बॉल 24 ची गरज. इथून जरूर फटका चांगला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सुद्धा चेंडू आलेला आहे. मयूर गोरे कोणती चुकी करणार नाही. एकच जागेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय, समाधान मानावं लागतंय. इथून घेणारे बॉल असेल 8 आणि 8 मध्ये 23 ची गरज.
8 बॉल रिमेनिंग 23 रन रिक्वायर्ड टू विन. पूर्ण 5वा चेंडू असेल ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावलकावरती. या वेळेस स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जरूर आहे. बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण विशाल बेडगा एक निर्णायक षटक जिम्मेदारी मात्र चुकीरित्या पेळले गेले. पूर्ण एकच जावेल. या वेळेस चांगले प्रयत्न राहिले होते, चांगले एफर्ट्स त्याच्या माध्यमातून. शेवटचा ती बॉल असेल यावेळेस कौशिक ऑन स्ट्राईक वरती. पावलाचा वापर जरूर. स्लॉट मधला चेंडू होता, त्याला मात्र पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला आणि इथून मात्र शेवटच्या अंतिम चेंडूवरती षटकार आला. इथून मात्र 6च्या मदतीने धावला जाऊन पोहोचलं गेलं. 23 आकड्यावरती येणारे चेंडू असेल 6 आणि 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. 6 चेंडू 16ची गरज. रुलू या चेंडूके वाढले गेलेत. पैसा वसूल मॅच. 6 बॉल 16ची गरज. मॅच अजूनही वाना, कारण त्या ठिकाणी रंग भरलेत कौशिक गोरखाड यांना. शेवटच्या अंतिम बॉल वरती फेस करत असताना चेंडूला जरा सीमारेखा पार पाठवल्या. इथून टीम मिटिंग करायची नाही प्लीज विनंती असेल, कारण सामना जरी महत्वाचा असला तरी इथून मात्र मॅच मध्ये रंगत आली. या शेवटचा अंतिम षटक निर्णायक षटक असेल, कारण इथून जो संघ जिंकेल ते सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि ते दोन हात करताना एकता पाटील पण संघा समवेत आपल्याला पाहायला मिळाल. परंतु इथून गोलंदाज मयूर, इथून मात्र फलंदाज अक्षय आणि कौशिकचा बोलबाला. सहा बॉल 16ची गरज. गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती बहिर गोरे दाखल झाला. बहिर गोरेकडे सुद्धा क्षमता, परंतु इथून बॅटर हे तितका ताकदीचा, इथून मात्र त्याला करून दाखवावं लागेल. 6 बॉल 16ची गरज. पहिलाच बॉल राईट अप ओव्हर द विकेट. त्याला मात्र जरूर वाजल्या गेल्यात इथून गोलंदाजासाठी आणि इथून फलंदाजासाठी सुद्धा. मॅच ऑन. थोडं प्रेशर आहे, कारण हा सामना तितकाच महत्वाचा आहे. 6 बॉल 16ची गरज. मयूर गोरे जरूर दाखल झाल्यात. आमच्या सगळे समालोचक या ठिकाणी पाहिलं गेला तर कल्पेश गुरे सरांचा संघ पाहायला मिळतो. चांगलं चेअरअप केलं जातं, मोटिवेशन मात्र दिलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं. पहिलाच बॉल राईट अप ओव्हर द विकेट न चेंडूला जरूर बळ लावला जाता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यावरती मात्र क्रमण झालं नाही. या ट्रम्प लाईनच्या कुपाल बाहेर चेंडूंचे हाताळले राहिले गेले आणि तो मात्र पंचाने दर्शवला गेला. एक्स्ट्रा स्वरूपातील अवांतर स्वरूपातील धाव ऍड होईल आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. जाऊन पोहोचला जातात 24 धावा धावफलकावरती. जाऊन येणारे चेंडू असेल 6 आणि 6 चेंडू मध्ये 15ची गरज. येतो फिरवलाय चेंडूला, बोलावला इथून जर पाहिला गेला तर डॉट बॉल आला. महत्वाच्या क्षणालाही गोलंदाजी राहिले गेले, तर डॉट बॉल जरूर आला. इथून मात्र कौशिक नक्कीच कार्ड मात्र देईल. इथून जर डॉट बॉल आला निश्चित स्वरूपामध्ये मी मात्र स्ट्राईक वरती येणारा. सॅक्रिफाईस मात्र तुला करावं लागेल. या अनुषंगाने ही रणनीती असेल, कारण इथून एक बॉल सोन्याच्या किमतीचा गणला जाईल. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 15ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. इथून चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. पहिली धाव खूप भरधाव वेगाने घेतली गेली आहे, परंतु फेकी तिथून अप्रतिम झाली आहे. नितीन बाबरच्या माध्यमातून एकच धाव्यावरती सॅटिस्फाय समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीने धावलकपणे सरसावताना जाऊन पोचलं जातं, ते म्हणजे 25 धावा धावफलकावरती. येणारे बॉल असतील 4 आणि 4 मध्ये 14ची गरज. हा चेंडू निर्णायक असेल, कारण इथून जर निर्धाव चेंडू आला त्याची स्वरूपामध्ये वर्चस्व राहील ओमकार दगडजोड संघाचं. कारण इथून म्हटलं होतं कुठेतरी जगमध्ये देवपडा संघ वर्चस्व गाजवेल, परंतु तसं काही घडलं नाही. इथून चांगला प्रहार इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक बंटी बरा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं, परंतु कुठेतरी शेवटच्या अंतिम क्षणाला नशिबाची साथ कौशिक गोरखाडेच्या बाजूने राहिले गेले आणि इथून मात्र चेंडू सरळ सीमारेखा पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला. त्याला मात्र ह्याची स्वरूपामधल्या वाजल्या जातील बंटी बरासाठी, कारण आपल्यातून एफर्ट्स आणि स्टॉप जरूर मिळवला होता. शेवटच्या अंतिम क्षणाला त्या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार आला. या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेला 29
धावा फलकावरती. दोन 3 चेंडू 10 ची गरज. 5 अजूनही ऑन. तो मात्र एक चांगला लेट कट पाहायला मिळाला त्या ठिकाणी कौशिकच्या बॅट मधून. बॅट बॅकेट एरियाला राहुल कटालने प्रयत्न जरूर चांगले दर्शवलेत. तर मात्र जयेश बाबर चेंडूला फील्ड करतोय. तद्वार दोन जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागणार. तो नशिबाचे साथ राहुलने मात्र ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे मात्र कन्वर्ट झाला 2 धावांमध्ये. आणि तोडी या 2च्या मदतीनं नामुलक पुढे सरसाव्या जाऊन पोहोचला गेला 31-31 धावा त्या फलकावरती. इथून येणारे चेंडू असेल 2 आणि 2 चेंडू मध्ये 8 ची गरज. 2 बॉल 8 ची गरज. आज चेंडू निश्चित करणार की कोण होणार आहे विजयी. इथून मिस्टर स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये. त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आणि तो दुसरी धाव सुद्धा सहजरितीने पूर्ण झाली. इथून बघा फलंदाजाला चेंडू लागला. दोनच धावा येतील आणि तो कोण होईल. एक चेंडू 6 ची गरज. आजच्या दिवसामध्ये बटनाची संधी कौशिक गोरखाडेसाठी. एक बॉल 6 ची गरज. गोलंदाज मयूर गोरे. इथून जर हा सामना जिंकला गेला तर मात्र याची स्वरूपामध्ये कॅश प्राइज येईल. त्या ठिकाणी कल्पेश गोरे सरांच्या माध्यमातून मयूर गोरेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथून एक बॉल 6 ची गरज. इथून मयूर गोरे की कौशिक गोरखाडे. दोन मॅच अजून बॅलन्सिंग आहे. एक बॉल 6 ची गरज. गोल होणारा विजय. इथून जर मयूरनं मॅच विन केले तर निश्चित स्वरूपामध्ये 200 रुपयाचा कॅश प्राइज कल्पेश गोरे सरांच्या माध्यमातून मयूर गोरेसाठी. आणि इथून जर षटकार आला तर साहिल गौडवर कौशिक साठी 501 रुपयाचा कॅश प्राइज. दोन्ही एका बाजूला बॅटर आपण पाहतोय तर कौशिक साठी आला कॅश प्राइज. तर एका बाजूला थोडा आपण गोलंदाज पाहिला गेला तर मयूर गोरे साठी आला. प्रेशर दोघांवरती परंतु त्याला न जुमानता इथून गोलंदाजी करावी लागेल. त्या प्रेशरला न जुमानता फलंदाजी करावी लागेल. एक बॉल 6 ची गरज. एक बॉल 6 ची गरज. याचे डोके निश्चित स्वरूपात वाढले गेलेत. इथून गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून मात्र विजयश्री संपादित झाला तो म्हणजेच ओमकार दगडधोड संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम जागमाता देवपडा कबड्डीचे. थँक्यू. चला लगेच इथून व्हिडिओ तिसरे हँडशेक करून घ्यायचा. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आजचा दिवस 8वी रजनी गाजवली. ओमकार दगडधोड संघाला कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम यावेळेस जागमाता देवपडा संघ. कारण तुम्हाला पराभूत व्हावं लागलं शेवटच्या अंतिम क्षणाला. कुठेतरी साहिल सापकेचे ते विकेट टर्निंग पॉईंट राहिले गेले आणि तिथून मात्र पराभव स्वीकारावा लागला.